आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हातानं खाऊ? हातानं खा, बिंदास हातानं खा, काय टेन्शन नाही. चमचा देऊ नको. नको नको तसंच खातो. मला पण नको आहे मम्मी. मला पण नकोय मम्मी. टिशू घे टिशू. हिच हसा. हां हिच ना हां. आता हातानं पुस. इथे ठेव प्लेट आहे. आता इथून पुढे तुम्हाला जे पाहिजे ते तुमचा मुलगा खाऊ घालणार आणि मुलगा नाही खाऊ घातला की डायरेक्ट मला फोन लावायचा बरं का. ओके डन प्रॉमिस. आज माझ्या पोरग्याचं आशीर्वाद घेतो आणि हा तुझा आशीर्वाद मला दे ग. माया नाही तुमच्या दोघांचा कृपेनं आज एवढं 14वे मला ते येऊन आईस्क्रीम खायचा काय मोठा तुझी कृपा माझ्यावर आहे. अजून चांगले दिवस पुढे अजून येणार. याच्या पुढे पण चांगले दिवस करणार. तू पण खा. हे तर एवढीच भेटणार आहे. हे काय बिल. मला वाटलं पुस्तक आलं. चा किती बिल? हा अगर आमच्या किती नाही. किती आहे? अरे किती नाही. 3260 रुपये. हे खाल्लेला तो नाश्ता बी झाला नाही. म्हणून म्हणत होते चला वडापाव खाऊ बाहेर जाऊ. थँक्यू पण. आम्ही मेन्शन मध्ये परत आलो. सगळ्यांच्या मम्मी आल्या होत्या, सगळ्यांनी साड्या घेतल्या होत्या. आज कोणी कोणी किती मजा केली सांगा. आम्ही तर लय केला. आम्ही तर साडी आणली, नंतर गौरीने मस्त हेअरकट वगैरे केलाय, फेशियल आणि पेडिक्युअर साडी पण घेतली मस्त. आज मम्मीला साडी घेतली पहिल्यांदा ना. पहिल्यांदा. कसं वाटलं तुला? एक नंबर भारी वाटलं. ती मी मागातली घेतली 5000. अरे एकदम हॅपी माहोल होता. मी ही साडी घेतली, अशी साडी घेतली, असे केस केले, तसा मेकओव्हर केला, हे सगळं ऐकायला येत होतं. असं वाटत होतं किती हॅपी वातावरण आहे. त्याला मला सांगा की तुमच्या पोरांनी पहिल्यांदा साडी घेतली, तुम्हाला कसं वाटलं? काहीतरी लय वाटलं? लय भारी वाटलं आम्हाला. माझा तर पहिला कमाई कव्वाच घेतला नाही. माझ्या मुलग्यानं तर पहिल्यांदा घेतलं कारण लय लय म्हणजे लय खुशी झालं कारण पैसे एक लय होतं बघ. नाव द्या हो, आता पुढे पण सांगा पण घेईल की. एकदाच घ्यायचं पण टॉप 2.5 लाखाचं घेणार आहे. चला आम्ही येतो मग आता. कुठे आता बाहेर येतो, बाहेर जाऊन येतो परत भेटू. आणि फायनलला आता चांगलीच सगळ्यांनी तयारी करा बर का. मम्मी आली 10 मिनिटासाठी 5 मिनिटात निघाली. काय फायदा त्याच्यात. बाय मॉम्स लोक आणि बहीण लोक. खूप सॅड फिलिंग झाली की कशाला जातात, ते राहायला पाहिजे होतं. एकदम किती साडी घेतली. 35,000ची साडी घेतली मम्मीला मी आज. माझ्याकडे 5,000 रुपये होते तर अनुसरीनं भावा मला सपोर्ट केला. 30,000 रुपये अनुसरीनं भरून काढल्यात. 30,000. 30,000 ते पण माझ्यासाठी. पण मी त्याला सांगितलंय तो माझ्या आईला साडी घेऊन देणार आहे आता नेक्स्ट टाइम. घेणार की. मुंबई दरबारात तुमचं परत एकदा आता कसं वाटतंय गावकास्ट. आता किती साडी घेतलीस मम्मीला? साडी घेतली तिला नाहीतली साडी आवडत. जाड साड्या नाहीत आवडत तिला ती दुकानातली साडीच आवडायला. घेतली पण मला साडी 6 बरं लाख का मी. घेतली 5,000ची घेतली. हा. मला 6 लाख साडी द्या किलो. ठोकं माझं बंद पडलं तिथं काय बोलायचं सुचना. मुंगी आल्या डोक्यात. तिकीट टू फिनाले. अरे वा छान छान छान. ह्याच्या आधी एक तास झाला होता, आम्ही बाहेर गेलेलो, तिथे आम्ही जिंकलो, तर आम्हाला हे मिळालं तिकीट टू फिनाले, की अख्ख्या वीक मध्ये आम्हाला कोण बाहेर नाही काढू शकत, आम्ही डायरेक्ट फिनाले मध्ये जाणार. हो का. अरे वा वा. वाघ मारलाय तिने वाघ. वाज वाटाळ्या. चांगली गोष्ट आहे. जातो आता आम्ही. तुम्ही पण चालले का? जातो आता. बस की आता. मग एवढंच एकाच दिवसासाठी आलेला. हा, एकाच दिवसासाठी आलो. चालते चाल. तिकीट घेऊन तिकीट देऊन जा. तिकीट देऊन जा. तुमच्या फिनालेची चांगली तयारी करा. परत आम्ही सगळी तुम्हाला भेटायला येऊ. बरं फिनालेला डायरेक्ट यायला बरं, आता. चला. हा
सगळ्यांच्या जायची वेळ आली. तर म्हटलं यावेळी आम्ही सॅड नव्हतो की आई जाते, कारण माहिती आहे की परत फिनालेला भेटणार आहे, किंवा आजचा दिवस एवढा हॅप्पी आम्ही काढला होता की सॅड होण्यासाठी तिथे जागाच नव्हती. त्याच्यानंतर आम्ही आवरायला घेतलं सगळं. म्हटलं आता अजून पुढे खूप कठीण दिवस आहेत, आपण जरा आराम करून घेऊया. कसला आराम. पण त्यांना बघून खूप मजा आली की अरे आपला जुना गँग परत एकत्र आलाय. विजय अंदर दुसरे रूम में रहेगा. मला फक्त रेवती, अथर्व आणि नीता विजयला भेटायची खूप एक्साइटमेंट होती आणि अनुश्री आणि रामाला भेटायची इतकी एक्साइटमेंट नव्हती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मात्र तू वोट आउट केला, घरी गेली, डबल फेस्ड आहे तू. मुंबई वेंचर मध्ये जसा आमचा पहिला दिवस होता तसाच पहिल्या दिवसाची फिलिंग आम्हाला येत होती. तसंच वाटत होतं. तसं त्यांच्यावर गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर बोलत बसलो लय. हो खूप कचरा आहे. खूप फेक कचरा आतमध्ये. फेक लोक, फेक कचरा, खोटे लोक, खोटं कचरा. अरे तुला तर तू भीक मागून आली आतमध्ये. मी हे आहे, मी ते आहे, बाहेर बघ काय नाही, तू काय नाही, मॅनिपुलेट नाही करू इकडे. अरे चल ना बे, निकल. क्या हो रहा है? आवाज घे नाही ना. हा नाही, तुला येते नाही ना. आल्या आल्या ती गुरलीन काजलची भांडायला लागली. मी म्हंटल अगं गुरलीन संपत आलाय शो, आता कुठे भांडते, झालं ते भांडून, तेव्हा भांडली ना, बस झालं. ऋषिकेश, तू स्वतःचा काहीतरी स्टँड ठेव ना. असं वाटतंय की तू फक्त फॉलो बस, करतोय. बस. शो मध्ये पण असं बाहेर बस दिसतोय. बस 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 होय. हो, बस. आता 3 दिवस राहिल्यात, काय धडके मारू. पण stand तू छान दिसतोय, पण काजलला 1% पण नाही करता येत काजल? ते. ते काय बोलते ते तिच्या काहीतरी बोलते, पूर्ण गिरगिट सारखीच आहे. जेव्हा एंटर केलं तर सगळे मेमरीज असे हिट झाले ना. मी गेली आतमध्ये आणि आय मेट प्रणाली, आणि प्रणालीला भेटून मी टाईट हग केलं ना तिला, आणि खूप इमोशनल झालो. मला म्हणजे रामाला भेटायची लईच म्हणजे इच्छा होती. मला तर म्हणजे एकदम खुशी झाली, रामा बा शेवटपर्यंत टिकला बा असं.